सुरुवात एका स्पेशल रिपोर्टनं। देशभरातील भाविकांकरता धार्मिक पर्वणी असलेल्या नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा अखेर जाहीर झाल्या। प्रयागराजच्या महाकुंभानंतर अवघ्या वर्षभरातच भाविकांना नाशिकच्या कुंभमेळ्याचा अनुभव घेता येणार आहे। या कुंभमेळ्याचं वेळापत्रक नेमकं कसं असणार आहे, कुंभाकरता सरकारची कशी तयारी झालेली आहे, जाणून घेऊया स्पेशल रिपोर्टमधून। पुन्हा होणार प्रभू श्रीरामांचा जयघोष। भाविकांना सिंहस्थ कुंभमेळ्याची पर्वणी। नाशिक कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर। दोन 2026 ते 2028 कुंभमेळ्याचं आयोजन। हिंदू धर्मातील पवित्र आणि भव्य उत्सव अर्थात कुंभमेळा। प्रयागराजच्या महाकुंभानंतर आता नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याला सुरुवात होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 13 आखाड्यांचे प्रमुख साधू महंतांसोबत केलेल्या चर्चेनंतर नाशिकच्या कुंभमेळ्याच्या तारखांची घोषणा करण्यात आली। त्यानुसार ऑक्टोबर 2026 ते जुलै 2028 पर्यंत नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा सुरू राहणार आहे। या कुंभमेळ्याचं वेळापत्रकच जाहीर करण्यात आले। कुंभमेळ्याची सुरुवात 31 ऑक्टोबर 2026 रोजी रामकुंडावरील दुपारी 12 वाजता ध्वजारोहणानं होणार आहे। तर 24 जुलै 2027 रोजी आषाढ कृष्ण पंचमीच्या दिवशी साधुग्राममध्ये आखाडा ध्वजारोहण होईल, ज्यामुळे संत महंतांचा सहभाग अधिकृतपणे सुरू होईल। या सिंहस्थ कुंभमेळ्यात नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये 42 ते 45 पर्व स्नान होणार आहेत। यातील पहिलं अमृत स्नान 2 ऑगस्ट 2027 रोजी सोमवती अमावस्येच्या दिवशी पार पडेल। 31 ऑगस्ट 2027 श्रावण वैद्य अमावस्येला महाकुंभ स्नान अर्थात दुसरं अमृत स्नान होईल। 11 सप्टेंबर 2027 ला भाद्रपद शुद्ध एकादशीच्या दिवशी तिसरं अमृत स्नान होणार आहे। 29 जुलै 2027 रोजी एकादशीच्या दिवशी नगर प्रदक्षिणा होईल आणि शेवटी 24 जुलै 2028 रोजी सिंहस्थ कुंभमेळ्याची सांगता होईल।